नमस्कार, मी प्रतीक्षा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण बऱ्याच वेळा आता सगळेच जण किचनमध्ये गॅस वापरतात. मग गॅस वापरतो त्यावेळेस काय होतं, गॅस वापरताना एक अडचण येते आपल्याला की गॅसचा बर्नर असतो तर एक 15-20 दिवसामध्ये खूप चिकट होतो. त्याच्यामुळे आपली फ्लेमही कमी चालते आणि ज्यावेळेस खूप जास्त चिकट होतो त्यावेळेस आपण गॅसवर एखादं भांडं ठेवलं की ते खालून काळपट व्हायला लागतं. ज्यावेळेस आपल्या बर्नरचे जे छोटे छोटे छिद्र असतात ते पूर्णपणे तेलाने म्हणा किंवा मग चिकटपणा साठवून साठवून पूर्णपणे बंद झालेले असतात. मग आपण एक महिन्यातून तरी आपण गॅस चे जे बर्नर असतात ते स्वच्छ केले पाहिजेत. त्यासाठी एकदम छोटी अशी टीप आहे आणि ते आता मी करणारही आहे. स्वच्छ बर्नर माझ्याही गॅसची खूप बर्नर चिकट झालेली आहेत. म्हटलं चला त्याचा व्हिडिओही बनवावा आणि आपण ते किती 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण छान असं स्वच्छ करू शकतो तेही तुमच्याबरोबर शेअर करावं. चला नक्की कंटिन्यू करा. हा गॅसचा बर्नर आहे जो की मधला आहे आणि जो दोन्ही साईडचे बर्नर असतात ते एकदम स्वच्छ राहतात, म्हणजे एवढे खराब होत नाहीये. जो की आपला हा मधला बर्नर आहे तो पूर्णपणे खराब होतो. आपण ज्यावेळेस कडेच्या गॅसवर भाजी भात वगैरे करत असतो त्याच्यातले तेलाचे कण जे उडून चपाती वगैरे करताना मधल्या गॅसवर बसतात आणि मग पूर्णपणे हा फ्लेम कमी चालतो. आत्ता तर हा गॅस चालू केला की त्याच्यावरती खाली काळपट असं भांडं तयार व्हायला लागलेले. म्हटलं चला आपण आज हा बर्नर स्वच्छ करून पाहूया. त्यासाठी मी इथे पाणी गरम करून घेणार आहे. एकदम उकळलेलं कडकडीत पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेऊया आणि आपण हे तिन्ही बर्नर त्याच्यामध्ये टाकूया आणि मग नंतर त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते आपण पाहूया. तर इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यासाठी मी इथे डिटर्जंट पावडर जो की आपण कपडे वगैरे धुण्यासाठी वापरतो तो घेतलेला आहे 2 चमचे आणि मोठे 2 लिंबू आणि त्यानंतर बेकिंग सोडा. हे सगळं आपण त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर सगळे बर्नर आपण त्याच्यामध्ये टाकून घेतले की लगेच आपण जे 2 लिंबू घेतले होते मोठे ते सगळे लिंबू आपण याच्यामध्ये पिळून घेणार आहोत आणि लगेचच जो बेकिंग सोडा आहे तोही त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. डिटर्जंट पावडर आणि 1 ते 1.5 चमचे मीठही याच्यामध्ये वापरणार आहोत. तर एक 15 मिनटं हे बर्नर असेच भिजायला ठेवायचे. मग नंतर एकदम छान असे निघतात. तर हे सगळं चमच्याच्या साहाय्याने हलवून घेऊया. तर आपण याच्यामध्ये सगळं साहित्य गरम पाण्यामध्ये बर्नर वगैरे टाकून घेतलेले आहेत. आता ते बर्नर आपण एक 10 मिनटं तसंच ठेवूया, म्हणजे जेणेकरून त्याच्यातला तेलकटपणा आहे ते गरम पाण्याने पूर्णपणे मोकळा होईल आणि मग 10 मिनिटांनी आपण ते पाहूया. तर एक 10 ते 15 मिनिटांनी मी पाणी गरम आहे अजून पूर्णपणे थंड झाले नाही तोपर्यंतच मी याच्यातले बर्नर काढून पाहते. तर बऱ्यापैकी ते थोडेसे क्लीन झाले आहेत आणि बऱ्यापैकी घासणीने घासून घेणार आहे. तर हे आपले दोन्ही पण बर्नर आहेत. पाहू शकतात की टाकताना खूप चिकट झालेला होता. पूर्णपणे याचे बीळ आहेत ते पूर्णपणे भुजलेले होते तेलकट ह्यानं. आता लगेचच असं तर रिकामं रिकामं वाटायला लागले. बऱ्यापैकी सगळे बीळ जे आहेत ते रिकामे झालेले आहेत. 1-2 आहेत ते आपण घासलं ब्रशनी वगैरे की पूर्णपणे स्वच्छ निघतील आणि पितांबरी लावून घेणार आहोत, म्हणजेच पितळाचं आहे ते छान चमकेल. तर इथे मधल्या गॅसचा माझा बर्नर जास्तच खराब होता त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला, परंतु एकदम नव्यासारखा चकचकीत निघाला. तर ब्रशच्या साहाय्याने आणि घासणीच्या साहाय्याने आधी साबण लावून व्यवस्थित असा घासून घेणार आहे आणि मग नंतर पितांबरी लावून ते चोळणार आहे. तर खूप छान असा आपला इथे हा बर्नर पाहू शकतात की अगदी नव्यासारखा निघालेला आहे. सगळे छिद्रही त्याचे रिकामे झालेले आहेत. बऱ्यापैकी हार्डली 2-3 जे आहेत मधले ते राहिलेले आहेत आणि बाकी सगळे छिद्र त्याचे रिकामे झालेले आहेत. आपण तो बर्नर स्वच्छ करून घेतलेला आहे. खूप अगदी नव्यासारखा झालेला आहे, कारण खूप बर्नर चिकट झाला होता त्याच्यामुळे थोडंसं जरा जास्त घासावं लागलं. जर आपण आठवड्यातून 15 दिवसातून एकदा जर बर्नर घासले तर इतके खराब होणार नाहीत. हा मधला बर्नर असल्यामुळं दोन्ही गॅसकडचे जे चिकटपणा आहे ते याच्यावरती जाऊन बसतो. तर तुमचाही विश्वास बसणार नाही आहे की मी जो दाखवला होता बर्नर तोच होता म्हणून. बघा बऱ्यापैकी सगळे सगळे होल रिकामे झालेले आहेत, तरी मी याला सुईने अजिबात हे केलेलं नाही. तर पाहू शकतात. तर तुम्ही आत्ताच पाहिलं की बर्नर आपला एकदम स्वच्छ झालेला आहे, अगदी नव्यासारखा. पाहिल्यावर तर विश्वासच बसणार नाहीये की तो इतका खराब झालेला होता.
तर नक्की या पद्धतीने ट्राय करा. जर बर्नर 15 दिवसातून स्वच्छ केलं तर अजिबात इतके खराब होत नाही आणि जास्त घासायला वगैरे जाचतही नाही. आणि पाण्यात टाकल्याबरोबर पटकन निघतात. जर जास्त दिवस झाले, जास्त चिकट असतील तर थोडंसं जरा जास्त घासावंच लागतं. तर मीठ आणि आपलं जे लिंबू आहे आणि सोडा, त्याच्यामुळे आपले बर्नरमधला चिकटपणा म्हणा किंवा जो लालसरपणा असतो गरम पाण्यामुळे, त्याच्यामुळे निघून जातो आणि अगदी नव्यासारखा आपला हा बर्नर तयार होतो. चला, तर आपण हा घासलेला बर्नर आहे तो स्वच्छ कपड्याने चांगला कोरडा करून घेणार आहोत आणि 10-15 मिनिटं उन्हामध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून त्या बिळामध्ये जे पाणी गेलेलं असतं ते वाळेल आणि आपला गॅस व्यवस्थित चालेल. आपण लगेच त्याच्यावर मांडला तर आपला गॅस पटपट करेल आणि चालू होणार नाही. त्याच्यामुळं ते वाळल्यानंतरच, चांगलं व्यवस्थित वाळल्यानंतरच आपण ते गॅसवर ठेवणार आहोत. चला, बाय.